तुम्हाला अभिनेता भूषण कडू आठवतोय? होय, तोच सर्वांना खळखळवून हसवणारा साधा सरळ भूषण. बिग बॉस, हास्य जत्रा अशा शो मधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा भूषण एकाएकी मात्र शांत झालाय. मालिका, चित्रपटांमध्ये तो दिसेनासा झालाय. मात्र त्यामागचं कारण देखील तसंच आहे. आणि हे कारण म्हणजे भूषणच्या आयुष्यात आलेलं वादळ. 2020-21 मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कित्येकांनी आपल्या जवळची माणसं गमावली. आयुष्य उद्ध्वस्त होऊन होत्याचं नव्हतं झालं आणि त्याचीच भूषण कडूच्या कुटुंबाला देखील मोठी झळ बसली आहे. 29 मे 2021 रोजी भूषणची पत्नी कादंबरी कडूचं कोरोनानं निधन झालं. पत्नीच्या निधनाचा भूषणला एवढा मोठा धक्का बसला की तो फिल्म इंडस्ट्री आणि सोशल मीडियावरून देखील कायमचा दूर गेलाय. कादंबरीचं वय केवळ 39 वर्ष होतं. त्यांना प्राकीर्थ हा लहान मुलगा सुद्धा आहे. हसत्या खेळत्या सुखी कुटुंबाचं मायेचं छत्र हरपलं आणि भूषण त्यानंतर प्रसिद्धी झोतापासून दूरच झाला. त्यानं हातात असलेले सर्व प्रोजेक्ट सोडून दिले. ना त्यानं सिनेमा, टीव्हीवर काम केलं, ना सोशल मीडियावर तो दिसला. इतकंच नाही तर भूषणच्या पहिल्या पत्नीचंही काहीच वर्षांपूर्वी निधन झालं होतं आणि यानंतर आता दुसऱ्या पत्नीचंही निधन झाल्यानं तो पुरता कोसळलाय. कोरोनापूर्वी भूषण मराठी बिग बॉस सीझन 1 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय कॉमेडी एक्सप्रेस, महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या शो मधून देखील त्यानं आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. मात्र सध्या भूषण कुठे आणि काय करतोय याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. पत्नीच्या निधनानंतर भूषण पहिल्यांदा 2022 मध्ये स्मिता गोंदकरनं आयोजित केलेल्या एका पार्टीत दिसला होता. त्याला सगळ्यांसोबत पाहून चाहत्यांनाही बरं वाटलं. तर त्याच वर्षी झी मराठीवरील हे तर काहीच नाही या शो मध्ये तो गेस्ट म्हणून देखील दिसला होता. मात्र सध्या तो कुठेही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसत नसला तरीही पडद्यामागे तो लेखनाची धुरा सांभाळतोय. भूषण सध्या बालनाट्यांचंही लेखन करतोय. शिवाय तो अनेक अभिनय शिबिरांमधून अनेक नवीन कलाकारांना मार्गदर्शन देखील करत असतो. असं असलं तरीही भूषण पुन्हा एकदा मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर कधी येणार अशी चाहत्यांना उत्सुकता आहे. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.